जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोणपसिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ। अवर्णोद्वकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार। महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा। परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना। विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी। साता समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे। शेवटी तुटले कडे भूमंडळाचे। 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे। म्हणून विवेकी असावे साधुजन। जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे। मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना। जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे। ब्रह्मांड विवरून रहावे समाधाने। मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ। ते चढळ नसता अंतराळ चहूकडे। तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे। जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार। दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास। मनातीत निराभास विवेके जाणावे। दृश्य भास अवघा विघडे विवेके तेथे पवाडे। भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे। वाच्यांश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा। निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे। नाना गुणास आहे नाश निर्गुण ते अविनाश। ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे। जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोन जाणावे। श्रवण मनने पडे ठावे सकळ काही। अष्टधेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना। अवघे सगट पिटावेना कोणी एके। सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली। चवी नटाने कालविली नाना अन्ने। टोणपा नवे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक। विवेक आणि अविवेक एकची म्हणती। उंच नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासची बुडाला। नाना अभ्यासे प्राणियाला सुटिका कैसी। वेड लागोन झाले ओंगळ त्यास सारिखेच वाटे सकळ। ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हेती। ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश। बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे। ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले। आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैसी। जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाव। गुणची नाही गौरव येईल कैसे।
खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधुजनी. उत्तम वस्तूची परीक्षा, कैसी घडे नतद्रष्टा, दीक्षाहीनापासी दीक्षा येईल कैसी. आपले न ओंगळपणे, दिशा करून शौच नेणे, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करती. आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पैलपार पाविजे तो. जे नेमकास न कळे, ते बाष्कळास केवी कळे, डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक, अवघेच मानिले एक, विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे. इहलोक आणि परलोक, जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.